ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 16 मेचा भाग तुम्ही बघत आहात प्रेक्षकांनो. आणि आता मालिकेमध्ये अर्जुन मैपतच्या मागे लागणार आहे. म्हणजे एवढे दिवस आता तो प्रिया आणि साक्षीच्या मागे लागला होता. आता त्याने मैपतच्या विरोधात बरेच पुरावे गोळा केलेत आश्रमात जाऊन. ते तुम्हाला पुढच्या प्रोमोमध्ये दिसतील. तर सुरुवातीला बघा, सायलीबाई नैवेद्यासाठी खोबऱ्याच्या वड्या करत असताना अर्जुन खाली येतो आणि कल्पनाताईंशी बोलतो. त्यांना सॉरी वगैरे म्हणतो. तो म्हणत असतो कल्पनाताईंना आणि प्रतापरावांना, मॉम डॅड आय एम सॉरी. मगाशी ना मी खूपच रूडली बोललो ना तुमच्याशी, त्याबद्दल खरंच सॉरी. पण मम्मा तू न जरा रियालिटी बघत जा, अस्तित्वात जगत जा ना. अगं मम्मा मी स्पेशली हे तुला सांगतोय. अगं जरा अस्तित्वात जगत जा. अगं प्रत्येक माणूस कसा वागतो कसा नाही हे जरा डोळे उघडे ठेवून बघ. आता सायली म्हणते, हे बघा अहो मी काय म्हणते, जाऊ द्या ना, कशाला आता तोच विषय काढताय. पण बघा मी ना खोबऱ्याच्या वड्या केल्यात, तुम्हाला आवडतात ना. आता अर्जुन बरा त्या कल्पनाताईंना समजवत होता. सायलीला वाटलं की वाद होतील म्हणून तिने त्याला बोलू दिलं नाही. पण असो, आता त्या खोबऱ्याच्या वड्या पाहून अर्जुनच्या तोंडाला पाणी सुटलंय. सायलीला तो म्हणतो, अरे मला कसल्या आवडतात या वड्या, तुम्हाला माहितीये ना, आणा इकडे, मला एक वडी द्या. सायली म्हणते, अरे देवाला नैवेद्य दाखवायचा आहे, आताच नाही मिळणार तुम्हाला. अर्जुन म्हणतो, अरे एखादी द्या ना मला, बाकीच्या बाजूला काढून ठेवा मग नैवेद्य दाखवा. सायली म्हणते, नाही 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 अजिबात नाही, आता नाही मिळणार तुम्हाला, लहान मुलांसारखं वागू नको. प्रतापराव म्हणतात, अरे काय चाललं तुमचं पोरांनो. सायली म्हणते, काय चाललंय खरंच तुमचं, अहो नाही तुम्हाला नाही मिळणार वड्या. आता यांचं नाही नाही हो हो चालू असतं. तेव्हा ही प्रिया येते आणि आल्या आल्या तिचं डोकं भणकतं या दोघांना एवढं छान वागताना बघून. ती मनात विचार करते, एकीकडे तो रविराज आणि एकीकडे हा अर्जुन, दोघंच्या दोघं मला गाडायला निघाले आणि ही निर्लज्ज सायली इथे काय गोडाधोडाचं करतीये. आता लगेच ती आल्या आल्या भणकते आणि म्हणते, काय चाललंय तुमच्या दोघांचं, मुद्दाम करताय ना तुम्ही दोघं जण हे सगळं. आता ती आल्या आल्या इतक्या जोरात किंचाळते की कल्पनाताईंना आणि प्रतापरावांना विचित्रच वाटतं. आता तिचा तमाशा चालू होतो बरं का. ती म्हणते, कोर्टात माझ्या विरुद्ध खोटं नाटक सांगितलं आणि आता माझी हार सेलिब्रेट करताय ना. कल्पनाताई सायली बघतच राहतात तिच्याकडे. प्रिया मोठ्याने ओरडते आणि म्हणते, हे गोडधोड करताना तुला लाज नाही वाटली का ग सायली. असं म्हणून तिने आता तो नैवेद्य अक्षरशः भिरकावलाय. आता तो नैवेद्य भिरकवल्यानंतर कल्पनाताई, अश्विन, प्रतापराव सगळे असे ब्लॅक अँड व्हाईट होऊन बघतात. बापरे काय केलं हिने. आणि आता अश्विनला पण प्रियाचा राग आलाय. पण एखादं माणूस ना जरा विक्षिप्तच असतं प्रियासारखं. म्हणजे प्रियासारखं कोणी नाही बाबा या जगात, मी तरी नाही पाहिलं कोणी, पण असतात एखादे सनकी. तर आता तिने हे केल्यानंतर प्रतापराव जोरात ओरडतात, ही काय वागण्याची पद्धत झाली तन्वी. अश्विन लगेच म्हणतो, सॉरी डॅड सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. मी सांगतो ना तुम्हाला ती इतकी का अपसेट आहे. प्रतापराव म्हणतात, अश्विन काहीही कारण असो पण मी कधीही अन्नाचा अपमान खपवून घेऊ शकत नाही. ए तन्वी त्या वड्या ताबडतोब उचल. आता कल्पनाताई पण काही बोलत नाही बरं का यांच्यामध्ये. आता ही प्रियानं त्या प्रतापरावांवर ओरडत म्हणते, बाबा तुम्हाला माझीच चूक दिसते का हो, अर्जुनने काय केलं बघा ना. आता अर्जुन म्हणतो, मी काय केलं का. अगं तुझा खरा चेहरा उघड पडला तर आता घरात तमाशे करशील का काय. अर्जुनने तिला सडेतोड उत्तर दिलंय सगळ्यांच्या समोर. आता ही न प्रेक्षकांनो हळूहळू एक्सपोज होतीये. पण आता बघा या कल्पनाताई पण जोरात ओरडतात तिच्यावर आणि म्हणतात, तन्वी हे बघ कितीही राग आला ना तरी असा अन्नाचा अपमान करायचा नसतो. पण हिला काय वाटणार आहे प्रेक्षकांनो, हिला कशाचीच कदर नाहीये. प्रतापराव पुन्हा ओरडत म्हणतात, तन्वी तुला ऐकू नाही आलं का, तुला मी त्या खोबऱ्याच्या वड्या उचलायच्या सांगितल्या ना. आता ते खूप चिडतात प्रतापराव. तेव्हा अश्विन लगेच बायकोचा बैल पुढे येत म्हणतो, अहो डॅड जरा शांत व्हा ना, आपण करू ना सगळं सॉर्ट आउट. तू जा बरं आतमध्ये तन्वी, मी बघतो इथे काय करायचं ते. आता ही पुन्हा त्या अश्विनशी उज्जत घालत असते. अश्विन तुला सांगते मी, ही सायली आहे ना ते सगळं मुद्दाम करतेय. अर्जुन तिला खूप ऑब्झर्व करत असतो. शेवटी अश्विन जोरात ओरडतो प्रियावर आणि म्हणतो, तुला कळत नाहीये का तन्वी मी काय सांगतोय, चल जा म्हणलं ना आतमध्ये. आता ही लगेच डोळे बंद करते आणि अशी तनफन करत निघून जाते. ती काही उचलत नाही बाई खोबऱ्याच्या वड्या. किती उद्धट आहे ही. आणि आता हळूहळू तिचा उद्धटपणा या सगळ्यांच्या समोर येऊ लागलाय. कुठलीही गोष्ट ना ठराविक काळापर्यंत ठीक वाटते, एक वेळेला त्याच्या मर्यादा ओलांडल्या गेल्या ना की मग ते अति होत जातं. तसं प्रियाचं हे नाटकी वागणं आता अति झालंय आणि ते घरच्यांना कळलंय. खोबऱ्याच्या वड्या न उचलता ही आत निघून जाते. मग अश्विन पुन्हा प्रतापरावांना म्हणतो, सॉरी डॅड खरंच सॉरी. पण काय ना तन्वी जरा डिस्टर्ब आहे आज. तिने 2 वर्षापूर्वी नको त्या गोष्टी केल्या आणि त्या सगळ्या कोर्टासमोर आज अशा पद्धतीने समोर आल्यात, त्यामुळे ती डिस्टर्ब आहे डॅड. पण तिने मला आणि रविराज काकांना सगळं सविस्तर सांगितलंय आणि आम्हाला पटलंय ते डॅड. आता रविराजांना कुठे पटलंय, पण हा उगा आपलं काहीतरी फेका हाणतोय. असो आता अर्जुन म्हणतो, वाह वाह अश्विन वाह,
कोर्टामध्ये जे काही झालं ते सगळं झाल्यानंतर ही पोरगी पुन्हा खोटं बोलली तुमच्याशी आणि ते तुम्हाला पटलं. अश्विन म्हणतो दादा दादा मला आता या विषयावर काहीच बोलायचं नाहीये. अश्विन म्हणतो डॅड मी उचलतो हे सगळं. आता सायली म्हणते राहू दे अश्विन भाऊजी मी उचलते, तुम्ही जा प्रियाकडे, तिचा राग शांत करा. आता सायलीने राग शांत करा वगैरे म्हणायची गरज नव्हती असं मला वाटतंय, कारण काय एवढा तिच्या रागाला महत्व द्यायचं आणि तिला सुद्धा. असो, आता सायली त्या खोबऱ्याच्या वड्या उचलते आणि अश्विन निघून जातो बेडरूम मध्ये. पण अर्जुन मनात विचार करतो तन्वी आता शेवटचे नाटकं करून घे ग, आता तुझा गेम संपत आलाय. आता प्रिया रूम मध्ये जाते तिच्या आणि विचार करायला लागते बाप रे आता असं वाटायला लागलंय मला मी चारी बाजूने कोणते. आता माझ्या गळ्याभोवती अर्जुनने फास अडकवलाय आणि आता तो फास घट्ट घट्ट होत चाललाय. आता मी काय करू, आता मी हे सगळं कसं निस्तरू, कशी निष्ठू या सगळ्यातनं, कशी निष्ठू असं ती डबल स्वतःच्याच मनाशी बोलून घेते. पण अजून तर काही नाही, खरं हे कधी ना कधी समोर येतच. आणि अर्जुन जे वाक्य बोललं होतं ना ते पटलं होतं मला. सत्य समोर यायला वेळ लागतो पण ते समोर येतच, ते कधी लपलं जात नसतं. तर असंच होणार आहे एक्झॅक्टली प्रियाच्या बाबतीत. तर बघा आता सायली वहिनी ते रोपं बिपं लावलेत ना, ते रोपं ती निहाळताना दिसती. आणि हो इथून पुढे ना एक चमत्कारच होणार आहे. म्हणजे अर्जुन आता मिसेस सायली म्हणणार नाहीये, तो डायरेक्ट सायलीला अरे तुरे करतोय. सायली थोडी इमोशनल झालेली असते तेव्हा अर्जुन म्हणतो हे काय बघतेस तू. त्यावर सायली म्हणते प्रवास बघते. अर्जुन म्हणतो कसला आणि कोणाचा. आता सायली म्हणते अहो आपल्या नात्यांचा. ही सगळी रोपं माझ्या नात्यांमुळेच तर ही घरात आली आहे ना. अहो हे बाबांच्या नावाचं रोप पाहिलं का, या नात्यामध्ये आमचे सगळे चढ उतार आहेत. आता आज थोडा मालिकेमध्ये थोड्या वेळ फ्लॅशबॅक दाखवलाय त्यांनी. म्हणजे सायली थोडी इमोशनल झालेली असते आणि तिला तिचा आत्तापर्यंतचा प्रवास आठवतो. आणि तसंही प्रेक्षकांना रोज रोज काय हॅपनिंग दाखवणार आहेत ते पण तरी सुद्धा त्यांनी छान दाखवलाय आजचा एपिसोड. म्हणजे ओके वन वॉच बघण्यासारखा आहे. तर सायली ते सगळे रोपं न्याहाळते आणि तिचं घरामध्ये कशा पद्धतीने गृहप्रवेश झाला आणि कसं कसं गैरसमज वाढत गेले तरी सुद्धा कल्पनाताईंनी तिची साथ दिली. अर्जुन सायली खरे नवरा बायको नसून सुद्धा खऱ्या नवरा बायको सारखे वागले आणि एवढं सगळं असताना सुद्धा घरच्यांनी त्यांना म्हणजे एक्सेप्ट केलं. पण नंतर हे कॉन्ट्रॅक्ट वगैरे कळल्यावरती एक्सेप्ट केलं नाही. हे सगळा प्रवास त्यांनी थोडक्यात दाखवलाय आणि विशेषतः प्रतापरावांची दृश्य त्यांनी जास्ती दाखवली आहे. कुठेतरी सायलीला असं फील झालंय की आपण आत्तापर्यंत या घरामध्ये काय काय नाही बघितलं, आपला या नात्याचा प्रवास कसा घडत गेला. आता हे सगळं विनाकारण काही दाखवलेलं नाहीये त्यांनी, त्यांच्या दाखवण्याच्या मागे काहीतरी लॉजिक असतं. तर ते लॉजिक काय आहे ना ते तुम्हाला पुढच्या प्रोमोमध्ये दिसेल. तर अशा पद्धतीने सायलीला तिचा प्रवास आठवतो आणि हा सगळा प्रवास ती अर्जुन सोबत शेअर करते आणि त्या चष्म्यापर्यंत दाखवलंय बरं का त्यांनी. आत्ता काल परवाच प्रतापरावांचा चष्मा हरवतो ना तेव्हा सायली त्यांना शोधून देते. ते सगळं सायलीला आठवतं आणि ती मनातल्या मनामध्ये स्माइल करत असते. अर्जुनला सायलीच्या भावना कळतायत. तो आता सायलीला म्हणतो जेव्हा तू ही रोपं लावली होतीस ना बायको, तेव्हा मला असं वाटलं होतं की तुला कधीच या घरामध्ये मान सन्मान मिळणार नाही आणि माझी लोक तुझ्याशी कधीच नीट वागणार नाही. हट्टी आहेत ग माझ्या घरची लोक. सायली म्हणते ओ एक मिनिट, माझ्या माणसांना हट्टी बिट्टी म्हणायचं नाही हा, नाही तर गाठ माझ्याशी आहे. अर्जुन म्हणतो अरे हट्टी नाही तर काय, त्यांना जगातली एवढी बेस्ट सून मिळाली आणि त्यांना किंमत नाहीये. सायली म्हणते आय ऑब्जेक्ट ह मिलॉर्ड, मला माझं म्हणणं मांडायचं आहे. त्यावर अर्जुन म्हणतो बोला मिसेस सायली सुभेदार बोला. सायली म्हणते हे बघा पहिली गोष्ट, रागवणं हा मोठ्या माणसांचा अधिकार आहे आणि त्यात त्यांचं प्रेम लपलेलं असतं. त्यामुळे त्यांच्या खडूस मुलाने माझ्या सासू सासऱ्यांना हट्टी वगैरे म्हणायचं नाही हा. अर्जुन म्हणतो अरे अरे म्हणजे बाकी सगळे चांगले आणि मी तेवढा खडूस काय. सायली म्हणते हो. अर्जुन सायलीला म्हणतो म्हणजे तुझा नवरा तेवढा खडूस काय. आता हे गोडगोड बोलतात बरं का एकमेकांची रोमॅन्टिक. सायली म्हणते हो पण मी काही खडूस सुभेदारांची बायको म्हणून बोलत नाहीये, गोड सुभेदारांची सून म्हणून बोलते. आणि सुभेदारांना म्हणजे अर्जुन सुभेदारांना सक्त ताकीद द्या, त्यांनी माझ्या सासू सासऱ्यांना काही बोलायचं नाही. अर्जुन म्हणतो बरं बाबा नाही बोलत आहे मी त्यांना. हां पण आता मी माझ्या बायकोला चांगलं सरळ करणार आहे बरं का, मी खडूस आहे काय. अजून तू माझा खडूसपणा बघितला नाहीयेस, थांब तुला दाखवतो खडूसपणा काय असतो. आता असं बोलून हे दोघं एकमेकांच्या पाठीपाठी धावतात आणि अर्जुन फायनली तिला पकडतो. काहीतरी असं छान रोमॅन्टिक सीन चालू आहे. अर्जुन आता सायलीचा हात धरत म्हणतो थांब आता तुला दाखवतो मी किती खडूस येते. सायली म्हणते अहो काय चाललंय तुमचं, बाबा आले तर. अर्जुन म्हणतो येऊ देत ना मग. सायली स्वतःचा हात सोडवायचा प्रयत्न करते पण अर्जुन काही तिचा हात सोडेना. मग तिला चांगल्या चांगल्या ट्रिक येतात. तिने पटकन त्याच्या पोटाला चिमटा काढलाय आणि
आणि पळाली आहे तिथून. आणि अर्जुन आता तिच्याकडे असं बघून हसतोय. सायली त्याला जिन्यावर जाऊन चिडवत असते, खडूस कुठले. गमती गमतीत चाललंय बरं का हे सगळं. तर असो, आता अर्जुन तिच्याकडे बघतो बघतो आणि ती वर खोलीमध्ये पळून जाते. आता सायलीचं जे काही चाललंय ते सगळं छान चाललंय, म्हणजे ती आता आनंदात आहे आणि तिला खूप छान वाटतंय. ती तिच्या फॅमिलीमध्ये मस्त मिक्सअप झाली आहे. अर्जुन आता एक्झॅक्टली तेच विचार करतो, सायली तू आतापर्यंत खूप टॉर्चर सहन केलास ग या फॅमिलीचा, पण आता तू अशी कायम हसत राहशील हे प्रॉमिस आहे तुझ्या नवऱ्याचं तुला. आता त्याने मनातल्या मनात ठरवलंय की आपल्या बायकोला आता छान आनंद द्यायचा वगैरे वगैरे. बिचारे फार टेन्शन मध्ये असतात कायमच या केसमुळे. साक्षी आणि मैपतचा सीन दाखवलाय त्यांनी. आता पुन्हा एकदा हिची मानसिक परिस्थिती ढासळली आहे या काय नाव हिचं, साक्षीची. पुन्हा ती मैपतचं डोकं खात असते आणि म्हणत असते, अण्णा अण्णा संपलं सगळं, आता मी जेलमध्ये जाणार आहे अण्णा, मी जेलमध्ये जाणार आहे. तो अर्जुन सुभेदार खूप हुशार आहे, त्याने बरोबर प्रियाला पकडलंय. ती प्रिया खोटी पडली आहे अण्णा. आता कोर्टामध्ये सिद्ध होणार की प्रियाने खोटी साक्ष दिलेली आहे. त्यावर मैपत म्हणतो, अगं नाही ग बाई, असं नाही होणार, ती दामिनी देशमुख बाई असं नाही होऊ देणार, तू जरा शांत बसती का साक्षी. साक्षी म्हणते, अण्णा गप्पा बसा बरं तुम्ही, तुम्हाला काही कळत नाही. तुम्ही म्हणाले होते ना की ती दामिनी देशमुख हरत नाही आणि काही नाही, पण तिने काहीच नाही केलं. अर्जुन सुभेदाराने बरोबर सगळं प्रूव्ह केलंय. अर्जुन सुभेदार ही केस जिंकणार आहे अण्णा. आता मैपत म्हणतो, अगे एकच दिवस तर झालं, अगं म्हणून काय लगेच आभाळ कोसळणार आहे का साक्षी, अगं अजून अख्खी केस बाकी आहे. साक्षी म्हणते, नाही अण्णा, त्याने त्या दामिनी देशमुखला हरवलंय अण्णा, तो खूप हुशार आहे. आणि अण्णा आता अर्जुन पुढच्या वेळेला काहीतरी आणखीन सिद्ध करणार आहे. आणि मला सांगा अण्णा, अर्जुनने 2 तासामध्ये मी कुठे गेले होते ते सिद्ध केलं तर. त्यावर मैपत म्हणतो, अगं त्याला कुठून कळणार आहे बाई, तू 2 तास कुठे होती. त्यावर साक्षी म्हणते, अहो अण्णा, त्याला जसं कळलं मी आणि प्रिया मैत्रिणी आहोत, त्याला आमची मैत्री कळली ना. अहो अण्णा, मला आता ना भीती वाटते. तो अर्जुन ना नक्की काहीतरी करणार आहे आता. आता तो काहीतरी शोधून काढेल, तो खूप हुशार आहे. तो काहीतरी शोधेलच आता. अण्णा मला दिसतंय मला फाशी होणार आहे अण्णा. अहो फाशी झाली तर चालते मला, मी संपून जाईल तिथल्या तिथे, पण अण्णा त्या जेलमध्ये मला नाही जायचंय. अण्णा मला जन्मठेप झाली तर. नाही अण्णा नाही, मी त्या घणेरड्या जेलमध्ये नाही जाणार. ते घणेरडं जेवण, ती घणेरडी माणसं, अण्णा मला नकोय ते सगळं. मी नाही जगू शकणार अण्णा. आता ती एवढी वेड्या पेशासारखी करत असते की मैपतला पुन्हा कसं तरी होतं. त्याचा सगळा जीव त्या लेकीमध्ये ना, म्हणजे अर्थातच सगळ्यांचा असतो म्हणा. तर आता साक्षी त्याचं डोकं खात असते, त्यामुळे तो तिला म्हणत असतो, अगं ये पोरी शांत हो, असं काही होणार नाहीये, तू वाघाचा बछडा आहे का नाही, घाबरायचं नाही असं. पण ही अजून त्या मैपतला टॉर्चर करत म्हणते, नाही अण्णा, मी जाणार जेलमध्ये, मी जेलमध्ये सडणार, मी तिथे कुजणार. मैपत म्हणतो, हे असं होण्याआधी हा तुझा बाप अख्ख्या जगाला आग लावल साक्षी. आणि त्या आगीमध्ये फक्त अर्जुन सुभेदारची फॅमिलीच नाही, ही दामिनी देशमुख बाई पण जळून खाक होणार. 113% बक्षील साक्षी. अरे हा, दामिनीचं काम मागे लागलाय आता. तिने काय केलं बिचारीने, ती एक हिअरिंग हरली म्हणून हा बहुतेक तिच्या मानगुटीवर बसणार असं दिसतोय. पण असो, आता इकडे बघा या सायलीबाईचं आणि अर्जुनचं काय चाललंय. हे दोघं जण खेळ खेळताय ट्रेजर हंटचा, म्हणजे खजिना सापडतात ना तो. आता खजिना काय आहे ते तर आज काही कळलं नाही बाबा. पण आता सायली आंघोळ करून बाहेर येते तेव्हा तिला चिठ्ठी दिसते तिथे, आणि त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं, अशी रोमॅन्टिक चिठ्ठी लिहिलेली आहे बघा की विचारूच नका. बघा हा, आरशावर चिठ्ठी असते आणि सायली वाचायला लागते ती. त्यावर लिहिलेलं असतं, हा आरसा जितका स्वच्छ आहे ना, त्याहून निर्मळ तुझं हसू आहे, अशी छान स्माइल करत राहा. आता सायली पुन्हा गोड हसते आणि स्वतःला आरशात बघते. पुढे लिहिलेलं असतं, याचा आधार घेऊन मी अनेक केसेस जिंकतो बरं, पण तुझ्या समोर आलो की सगळं लॉजिक विसरतो. सायली ते वाक्य वाचते आणि विचार करते, हे ज्याच्या आधारे केस जिंकतात म्हणजे कायद्याची पुस्तकं, म्हणजे पुढची चिठ्ठी त्यामध्ये असावी. आता हिने त्या कबडमध्ये, म्हणजे कपाटामध्ये पुस्तकं असतात ना, त्या कपाटामध्ये पुढची चिठ्ठी सापडलीच आहे. आधी शोधते ती आणि तिला अर्जुनची पुढची चिठ्ठी सापडते. आता त्या चिठ्ठीवर असं छान बदाम कोरलेलं आहे वरून, ते क्राफ्ट पेपरनी पोरं करतात ना, तसं काहीतरी केलंय, पण छान वाटलंय, रोमॅन्टिक. मग तिने पुढची चिठ्ठी वाचलीये. बघा हा काय लिहिलंय त्या, मी आजवर खूप पुस्तकं वाचली, एकदम टफ प्रश्नांची उत्तरं दिली, म्हणजे अवघड प्रश्नांची उत्तरं दिली, पण मला कळतच नाही. मी तुझ्याकडे बघितल्यावर विचार करतो की इतकं सुंदर कोणी असू शकतं काय. सायली पुन्हा आरशात बघते स्वतःकडे. आता सायली पुढे चिठ्ठी वाचते आणि त्यात लिहिलेलं असतं की मी तुझी स्माइल बघितली की
त्यात सगळं उत्तर मिळतात. पुढे लिहिलेलं असतं स्टार डॅश डॅश माझ्या दिवसाची सुरुवात होते कॉफीने आणि तुझ्या. आता त्या पुढे काही लिहिलेलं नसतं बरं का. आता हे मला आधी समजलंच नव्हतं, पण मी जरा एकदा दोनदा विचार केला मग मला कळलं की हे काहीतरी खजिना खजिना गेम खेळू लागलेत दोघं नवरा बायको. आता सायली विचार करते माझ्या दिवसाची सुरुवात कशाने होते, हा चहाने. म्हणजे पुढची चिठ्ठी स्वयंपाकघरात असणार आहे, चहाच्या डब्याजवळ. आता ही पुन्हा स्वतःला छान असं आरशात नीट करते बरं का आणि स्वयंपाकघरात जाते. आता अचानक ही अशी काय दाखवली कोणास ठाऊक प्रिया, मी घाबरले ना. ती कुरकुरे खात असते बहुतेक, काहीतरी खात असते बाई. आणि आता लॅपटॉपवरती काहीतरी ऑर्डर करते आणि विचार करते बापरे 6वा सकाळपासून घेतलेला 6वा ड्रेस आहे माझा. आता मी जेलमध्ये जाणार, अर्जुन मला जेलमध्ये पाठवणार. पण या असं शॉपिंग करून करून कंगाल करणारे अर्जुन मला. ही खाता खाता बोलते बरं का. प्रिया विचार करत असते अरे मी सारखी सारखी शॉपिंग करून कंगाल होईल आणि आता सारखी सारखी खाऊन मी जाड पण होईल. नेमका काय प्रॉब्लेम आहे हिचा. असो आता ती विचार करते मी 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 कसं स्वतःला शांत ठेवू, पण नाही मी करते प्रयत्न, पण तरी पण मला अर्जुन सगळ्या बाजूनी दिसतोय आता. पण आता तर एका बाजूने अर्जुन आणि दुसऱ्या बाजूने किल्लेदार येताना दिसताय मला. आणि या दोघांचे हात म्हणजे माझे गळफास गळफास. आणि तो मैपत तर राहिलाच. अरे देवा, तो मैपत तो तर मला मारण्या बिरण्याच्या फंदातच पडणार नाही. तो डायरेक्ट माझ्या डोक्याला बंदूक लावल. आणि आता तिला आठवतं मैपतने कसं धमकवलं होतं तिला. आता प्रिया ते सगळं आठवते की मैपतने तिला काय काय धमकी दिली होती आणि पुन्हा विचार करते नाही 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 मी त्या मैपतच्या अर्जुनच्या त्या किल्लेदारच्या हाताला कशाला लागल. मी 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 पळून जाईल इथून, मी लांब पळून जाईल. बरं प्रेक्षकांनो ही खाता खाता बोलते बरं का. कमल आहे ना, खाताना एवढं सिरियस विचार कोणी करू शकतं का. प्रिया विचार करते मी 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 जाते पळून आता, पण मी सापडले त्यांना तर पनवेलच्या पनवेलमध्ये ते शोधतील ना मला. त्याच्यापेक्षा ना मी सरळ देशाच्या बाहेरच पळून जाते. आता एवढं काय ते तिचा एपिसोड म्हणजे सीन दाखवलाय त्यांनी की तिची तंदरली आहे सॉलिड. आता तिला काही आठवे ना काय काय खोटं बोलावं आणि आता कसं लपावं या सगळ्यापासनं. पण मला जरा विचित्रच वाटला हा सीन. ही खाता खाता काय म्हणजे एका वेळेला ती किती विचार करते मैपतचा, अर्जुनचा, पुन्हा त्यातनं त्या रविराजचा, आणि खाते पण, एकीकडे शॉपिंग पण करते. ऑलराऊंडरच आहे बाबा प्रिया. पण असो आता सायली आली ना पुढची खजान्याची चिठ्ठी शोधायला स्वयंपाकघरात. आता इकडे तिकडे ती चिठ्ठी शोधते तर त्या ओव्हन जवळ तिला ती चिठ्ठी सापडते, अर्जुनने लिहिलेली चिठ्ठी. आता त्यावरती लिहिलेलं असतं मधुभाऊंच्या उपकाराची परतफेड मी करूच शकत नाही, कारण त्यांनी मला एवढी मौल्यवान वस्तू दिली आहे. आता या उपकारांचा मी हिशोब ठेवू कसा, असं अर्जुनने त्या चिठ्ठीत सायलीसाठी लिहिलंय. आता हिशोब शब्द आल्यानंतर सायली विचार करते हिशोब, आता पुढची चिठ्ठी कुठे असेल बरं. आता ती विचार करत असते साखरेचे डबे एका बाजूला ठेवून. आता अर्जुन मागून बघतोय ही तिथेच का थांबली असेल सायली, तिला पुढचा क्लू कळला नसेल का ट्रेजरचा. आता तो असा विचार करत असताना तो पटकन येतो बाहेर आणि म्हणतो काय ग ए बायको काय करतेस, मान्य कर हा तू हे ट्रेजर हंट हारलीस. सायली म्हणते हा चला उगाच तुम्हाला वाटतंय की मी हरले, खरंच असं वाटतंय का तुम्हाला मी हरले. आता हा खेळ तुम्ही सुरू केलाय ना, आता बघाच हा खेळ मी संपवणार. अर्जुन म्हणतो तुला दुसरा क्लू मिळालाय ना, मग तू इथे का उभी आहेस, तू शोधत का नाहीयेस, तुला कळलं नाही ना बायको, खरं सांग. सायली म्हणते मधुभाऊ परतफेड हिशोब म्हणजे मधुभाऊंची हिशोबाची डायरी. बरोबर. अर्जुन म्हणतो करेक्ट ओळखलंस तू बायको. आता प्रेक्षकांनो यांच्या या खेळामध्ये त्यांनी एक मोठा क्लू शोधलाय. आता तो क्लू काय आहे तो तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये दिसणार आहे, म्हणजे उद्याच्या एपिसोडमध्ये. हा एपिसोड त्यांनी संपवला. आता पुढच्या भागात बघा. आता मधुभाऊंना विचारतो अर्जुन मधुभाऊ तुम्ही प्रत्येक हिशोब ठेवता ना. त्यांच्या खोलीत गेलेत सायली अर्जुन आणि त्यांना विचारतात तेव्हा मधुभाऊ म्हणतात हो मला तशी सवयच आहे, 1 रुपयाचा जरी खर्च झाला ना तरी तो मी डायरीत लिहून ठेवतो. मग अर्जुन म्हणतो मग विलासने तुम्हाला जेव्हा पैसे दिले होते खूप मोठे ते सगळे हिशोब वगैरे तुम्ही डायरीत लिहिला असेल ना मधुभाऊ. मधुभाऊ म्हणतात अरे अर्थातच सगळा हिशोब माझ्या डायरीमध्ये आहे. आता अर्जुन सायली आश्रमात जातात आणि ती डायरी शोधून काढतात आणि त्या डायरीमध्ये विलासने दिलेले सगळे पैसे आहेत. आता जसं साक्षीने पैसे दिलेत ना तिकिटासाठी तसे मैपतने विलासला दिलेले असतात मधुभाऊंना देण्यासाठी, आश्रम विकत घेण्यासाठी. आता बघत राहा अर्जुन ते सिद्ध करणारे कोर्टामध्ये की या सगळ्याचा मास्टर माइंड मैपत शिखरे आहे.
कारण मैपत शिखरेनेच या विलासकडे पैसे दिले होते मधुभाऊंना विकत घेण्यासाठी, म्हणजे त्यांचा आश्रम विकत घेण्यासाठी. त्यामुळे आता हा मोठा क्लू त्याच्या हाती लागलाय. बरं प्रेक्षकांनो, आता मी जे तुम्हाला सांगितलं, आता याहूनही काही वेगळं तुम्हाला काही कळलं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, आज आहे शुक्रवार, उद्या आहे शनिवार, तर उद्या या मालिकेचा एपिसोड आहे आणि रविवारी या मालिकेचा एपिसोड 8 वाजता नाहीये, कारण त्या दिवशी महासंगम मध्ये अर्जुन सायली ते दाखवणार आहेत. तर बघूयात काय दाखवतायत हे काय नाही, पण रविवारी काही या मालिकेचा एपिसोड नाही बाबा. हुश्श, मला एक दिवस सुट्टी. आणि तुम्हाला सगळ्यांना एक छान बातमी शेअर करते. माझ्या दुसऱ्या चॅनलवर मी काल शेअर केली, आम्ही ना बोर खणली आहे, तर त्या बोरला भरपूर पाणी लागलंय. एवढे खुश झालो आम्ही की तुम्हाला काय सांगू. माझा आनंद तुमच्यासोबत शेअर करतेय. खूप छान वाटलं आम्हाला, कारण आमच्याकडे फार पाणी टंचाई आहे प्रेक्षकांनो, आणि त्यातनं पाणी लागलं म्हटल्यावर बाप रे बाप, एवढा आनंद झालाय की तुम्हाला काय सांगू. उन्हाळ्यात पाणी लागणं म्हणजे खूप मोठी पर्वणी. तर असो, छान वाटलं आम्हा सगळ्या फॅमिलीला की पाणी लागलंय आमच्या घरी फायनली. मस्तच वाटलं तुमच्यासोबत हा आनंद शेअर केला. तर आता ठरलं तर मग या मालिकेमध्ये काय नवीन इंटरेस्टिंग ट्विस्ट येतोय त्यासाठी बघत राहूया. नवीन प्रोमो येईलच 1-2 दिवसात. तर अर्जुनला ही जी काही हिशोबाची डायरी सापडली आहे ना, आता ही डायरी कोर्टामध्ये काय धमाल करते त्यासाठी बघत राहूया ठरलं तर मग. आणि प्रेक्षकांनो, रविवारी एपिसोड नाहीये बरं का, हे मी पुन्हा पुन्हा सांगतेय. तर आजचा एपिसोड कसा वाटला, काही कळलं नसेल तर मला कमेंट करून सांगा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूयात उद्या ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन इंटरेस्टिंग अशा एपिसोड रिव्ह्यू सहित. तोपर्यंत प्रेक्षकांनो, टेक केअर, धन्यवाद.